आमच्या सर्व भक्तांचे या पावन चातुर्मासात मनपूर्वक स्वागत आहे। हा केवळ ऋतू बदलण्याचा काळ नाही, हा प्रत्येकाच्या अंतःकरणात श्रद्धा, संयम, सदाचार आणि निस्सीम भक्ती जागवण्याचे पवित्र पर्व आहे। पर देवी, सुरुवात कुठून करू म्या? सनाबाईच्या घरापासून। पुन्हा त्यांच्याकडूनच? हो, त्या घरात तुळजाचे नवीन भक्त निर्माण झाले आहेत। अजून त्यांची श्रद्धा होळी आहे। ती खोलवर रुजण्याआधी उपटून टाकणे सोपे असते। जर त्या घराचा पाया डळमळला तर आसपासची अनेक घरही ढासळतील। पर देवी, म्या कसं करू? तुम्ही दिलेलं शक्तीचं कड त्या तुळजानं फोडून टाकलं। आता माझ्याकडे शक्तीच नाही। हे पुन्हा तुझे झाले। यावेळी यामध्ये पूर्वीपेक्षा अधिक असुरी शक्ती आहे, परंतु लक्षात ठेव, ही शक्ती तुला तेव्हाच साथ देईल जेव्हा तू माझ्या ध्येयासाठी काम करशील। आता तुम्ही फक्त बघा देवी, म्या पुन्हा त्या जनाबाईच्या घरामाग लागतो, एकेकाला छळतो, पुन्हा त्यांचे जगणे हराम करून टाकतो। नाही, ही तुझी चूक आहे। तू अजूनही रागाने विचार करतोयस। त्या घरातील लोकांच्या मनात तुळजावरील भक्तीची ही नवीन सुरुवात आहे। ते आता तुझ्या कोणत्याही मोहाला बळी पडणार नाही। सरळ त्यांच्यावर आघात करणे म्हणजे स्वतःच पराभवाला आमंत्रण देणे आहे। मग तुला त्या घरात पुन्हा प्रवेश मिळवायचा असेल तर तुझ्याकडे नवं साधन हवं। अशी एखादी नवीन व्यक्ती जिला तू आपल्या प्रभावाखाली आणशील आणि तिच्याच माध्यमातून त्या घरात प्रवेश करशील। बाहेरून वार करू नकोस, घराच्या आतून श्रद्धेला तडा दे। समजलो देवी, आधी शिकार शोधायची आणि त्याच्या आडून त्यांच्या घरात घुसायचं आणि आतून भक्तीचा पाया पोखरायचा। तेव्हाच तुझं कार्य सफल होईल। म्या शोधून काढल्याची शक्ती ज्या जनाबाईच्या घरानं माझा लय अपमान केलाय। हे करायचं बक्षीस। या येळी सूड दिखेल आणि तुमचं काम बी पुरं करेल। या घरातली भक्ती मोडल्याशिवाय म्या स्वस्थ बसणार नाही।
हे दा अरे देवा, आता तर हिरवेगार होती ही झाड, अशी शंदन वाळून कशी गेली? वय माझ्या मनात जे आलंय तेच खरं दिसतंय बहुतेक. म्हणजे म्हणजे काय काय लोकांचा पायगुण लय अपशकुने असतोय बघ. ती जिथं जिथं पाय टाकतील तिथं तिथं बरं वाईट घडायला लागतंय. म्हणजे कळलं नाही मला. अरे ती पोरगी आता आली होती बघ, ते नाही का सांगत होती बघ. बाम्या लहान असतानाच गेला. आईने लहानाचं मोठं कसं कसं केलं. काही महिन्यांपूर्वी ती बी देवाघरी गेली. आणि तिचं लगीन बी जमत नाही. आणि तिनं आता तुझ्या अंगणात पाय टाकला तर बघ, फुलांनी भरलेली झाडं फुलं बी क्षणात वाळून गेली. खरंच की, आता पण हिरवीगार होती आणि लगेच वाळून गेली. म्या काय ठाम म्हणत नाही, पण कधी कधी नशिबाचं सावट माणसाबरोबर फिरत असतं. ज्याच्या नशिबात दुःख लिहिलेलं असतं ना, त्याची सावली बी भारी पडती म्हणतात. देवार असं पण असतंय वय? वय आता असल नसल, पण जे डोळ्याला दिसतंय ते तरी नाकारता येत नाही ना. बर म्या निघतो, जरा लक्ष दे. कधी कधी आपण योगायोग म्हणतो, पर ती गोष्ट योगायोग नसते. काळजी घे. संशयाचं बी पेरलं की उरलेलं काम लोक स्वतः करतात. उषा, तुला काहीच ठाऊक नाही, पण या चातुर्मासात तूच माझं सर्वात मोठं हत्यार होणार आहे. तुझ्याच आडून म्या त्या खरात शिरेल आणि तुळजाच्या भक्तीवर पहिला घाव घालेल. रायबा बघ की काय थाट आहे, जणू स्वर्गात उतरून खाली आलाय. वैर दादा, असं काय मी आज जन्मात बी बघितलं नव्हतं बघ. सर्व भाविकांचे स्वागत आहे. काही वेळातच देवी दरबारात येत आहे. हीच आपली तुळजाई, हिनेच आपल्याला दर्शन दिलं होतं. अरे दादा, त्या दिवशी वाटलं होतं की सपान बघतोय, पण आज साक्षात देवी आपल्या समोर उभी आहे. आमच्या सर्व भक्तांचे या पावन चातुर्मासात मनपूर्वक स्वागत आहे. हा केवळ ऋतू बदलण्याचा काळ नाही, हा प्रत्येकाच्या अंतःकरणात श्रद्धा, संयम, सदाचार
आणि निस्सीम भक्ती जागवण्याचे पवित्र पर्व आहे. या 4 महिन्यात निसर्ग स्वतःला नव्याने घडवतो आणि त्याचप्रमाणे मनुष्याला देखील स्वतःच्या मनाला नव्याने घडवण्याची संधी मिळते. या चातुर्मासात आम्ही तुम्हाला दररोज एका दिव्य व्रताची कथा सांगणार आहोत, ज्या केवळ कथा नसतील, त्या श्रद्धेचा मार्ग दाखवतील, भक्तीचा अर्थ उलगडतील आणि जीवनाला नवी दिशा देतील. आदिशक्ती, तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला, भक्तीचा जो दिव्य प्रसार करण्याचे उत्तरदायित्व माझ्या हाती सोपवले, त्या उत्तरदायित्वाला स्मरून आज मी या पावन कथामालेचा शुभारंभ करते. तुमच्या कृपेने या कथा केवळ या दरबारापुरत्या मर्यादित राहू नयेत, त्या पिढ्यानपिढ्या भक्तांच्या ओठांवर जिवंत राहोत. श्रद्धेचा हा दीप युगानुयुगे अखंड तेवत राहो. अरे बघा, पोथीतून प्रकाश बाहेर पडतोय. काय दिव्य चमत्कार आहे हा. ह्यो तर साधा उजेड नाही, ही तर साक्षात देवीची कृपा आहे. अरे डोळे भरून बघा, असा प्रसंग परत बघायला मिळणार नाही. देवी, अक्षर स्वतः प्रकट होत आहेत. असं घडता कामा नये. जर का असुरिका जिवंत झाली तर तू का हसतेस? कारण तू स्वतःला जास्त बुद्धिमान समजतेस ना. किती बारकाईने हा संपूर्ण डाव रचला होतास तू, पण तुझ्या लक्षातच आलं नाही की तुझं पहिलंच पाऊल चुकीचं पडलं. आम्ही काही एक चुकलेलो नाही. तू सगळ्या जगाला फसवू शकतेस, पण आम्हाला नाही. कारण आम्ही तुझे केवळ प्रतिबिंब नाही आहोत, तर तुझ्या अंतरात्म्याचा आवाज देखील आहोत. तुझ्या मनातलं प्रत्येक गुपित आम्हाला ठाऊक आहे. असुरिकेचा खून तुळजाने नाही, तू केला होतास. कारण आम्हाला दुसरा पर्याय नव्हता. पर्याय नव्हता की तुझी महत्वाकांक्षा जास्त मोठी होती. आमचा प्रत्येक डाव हा असुर कुळाच्या हितासाठी होता. आम्ही असा विचार केला होता की असुर नरेश महिषासुरांनी तुळजावरती थेट हल्ला करू नये, तर तो हल्ला गावावर करावा, म्हणजे ती विचलित होईल आणि तिची शक्ती क्षीण होईल. पण दैत्यगुरु शुक्राचार्य प्रत्येक वेळी आमच्या मार्गामध्ये उभे राहिले आणि त्यात आमची बहीण वंचिका, तिलाही तिच्यावर सोपवलेलं कार्य तिने पूर्ण केलं नाही. आणि म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. म्हणजे तुझी बहीण अपयशी ठरली म्हणून तू असुर नरेश महिषासुरांच्या बहिणीचा बळी दिलास.
तिथेही तुझा डाव फसलाच. तुळजाने सगळी परिस्थिती बदलवून टाकली. पद्माला दूत म्हणून पाठवलं आणि तुझ्या सगळ्या योजना विस्कटल्या. नंतर गैरसमज दूर झाले, पण शेवटी असुर नरेश महिषासुराने पद्माला बंदी बनवून टाकला. परंतु जर का पद्मा बंदी आहे हे जर का तुळजाला कळलं असतं तर तिने असुर कुळावरती आक्रमण केलं असतं. म्हणून आम्हीच पद्माला मुक्त केलं. आणि जेव्हा तुला कळालं की असुर नरेश महिषासुर आणि दैत्यगुरु अमृताच्या शोधासाठी निघाले आहेत, तेव्हा तू काय केलंस? गुप्त लघोटा पाठवून दिलास. कारण जर का असुर नरेशांना ते अमृत मिळालं असतं तर सगळ्यात आधी त्यांनी असुरिकेला जिवंत केलं असतं. आणि असुरिकेने जीवित होताच प्रथम क्षणी असुर नरेश महिषासुरांना सांगितलं असतं की तिच्या मृत्यूच्या मागे आम्ही आहोत आणि ते आम्हाला कोणत्याही परिस्थितीत होऊ द्यायचं. पण पुन्हा तूच हरलीस. श्री विष्णूंनी अमृत रोखलंय असं तुला वाटलं, पण तसं काहीच झालं नव्हतं. असुर नरेश महिषासुरांनी त्यातील काही थेंब वाचवले आणि ते घेऊन आले. आता असुरिका पुन्हा जीवित होणार आहे. आणि जर का असुरिका जीवित झाली तर तुझं सत्य उघड होणार आहे. तू खोटी ठरणार आहेस शुंभा, तू खोटी ठरणार आहेस. तुझं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. तू आता स्वतःला कसं वाचवशील? बोल शुंभा, आता तू कसं वाचवशील स्वतःला? आतापर्यंत आम्ही जे काही केलं ते केवळ आणि केवळ असुर कुळाच्या हितासाठी केलं. ती असुरिका कोणत्याही परिस्थितीत जिवंत होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही. आज आम्ही तुम्हाला ज्या व्रताची कथा सांगणार आहोत ते व्रत आमच्यासाठी अत्यंत प्रिय आहे. कारण पार्वती रूपात असताना आम्ही स्वतः हे व्रत आम्ही आमच्या मनोकामनेच्या पूर्ततेसाठी केले होते. या व्रताचा संबंध साक्षात देवाधिदेव महादेवांशी आहे. चातुर्मासाच्या पहिल्या सोमवारापासून ह्या व्रताची सुरुवात केली जाते आणि चातुर्मासाच्या शेवटच्या सोमवारी त्याची सांगता होते. हे व्रत म्हणजे 16 सोमवारचे व्रत. तुळजाई म्हणजे देवीला बी उपवास धरला होता? मला बी वाटलं होतं देवीला कसला उपवास करायचा. भक्तीचा मार्ग हा देव आणि भक्त ह्यांना जोडणारा असतो. जे नियम भक्तांसाठी आहेत त्याचे पालन देवांनीही आदर्श म्हणून केले आहे. म्हणूनच या व्रताचे महत्व अतिशय मोठे आहे. तुळजाई, मग या व्रतानं नेमकं काय मिळतं? श्रद्धेने आणि निष्ठेने हे व्रत करणाऱ्यांवर महादेवांची कृपा होते. मनोकामना पूर्ण होतात, संकट दूर होतात, मनाला स्थैर्यता मिळते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. परंतु लक्षात ठेवा, केवळ उपवास करून हे व्रत पूर्ण होत नाही. श्रद्धा, संयम आणि सत्य आचरण याची जोड त्याला असावी लागते. म्हणजे देवी फक्त पोट उपाशी ठेवून चालत नाही, मन सुद्धा स्वच्छ ठेवावं लागतं. अगदी बरोबर. भक्तीची सुरुवात मनापासून होते. आता ऐका या पवित्र व्रताची दिव्य कथा. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका नगरीमध्ये देवाधिदेव महादेवांचे अतिशय भव्य आणि प्राचीन मंदिर होते. त्या मंदिरात दिवस रात्र भक्तांची वर्दळ असे. देव, गंधर्व, ऋषी, सिद्ध आणि सामान्य भक्त सर्वांच्या श्रद्धेचे ते स्थान होते. एकदा साक्षात कैलासपती भगवान शंकर आणि जगत जननी माता पार्वती पृथ्वीवर भ्रमण करत करत त्या दिव्य मंदिरात आले.
स्वामी, ते पहा, किती भव्य आणि सुंदर मंदिर आहे. दूरवरून त्याचं तेज जाणवतंय. आम्हाला ते मंदिर पाहायचंय स्वामी. देवी, ते तर साक्षात आमचंच मंदिर आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. तरी देखील तुम्हाला आमच्या त्या स्वरूपाचं दर्शन घ्यायचंय. स्वामी, तुमच्या सहवासाला पर्याय नाही हे खरंय, परंतु तुमचं प्रत्येक रूप आमच्यासाठी तितकंच पवित्र आहे. कैलासावरचं तुमचं रूप, ध्यानस्थ रूप, नटराज रूप आणि भक्तांनी प्रेमाने श्रद्धेने स्थापित केलेलं तुमचं हे रूप, ते देखील आम्हाला तितकंच प्रिय आहे. म्हणजे आमच्या प्रत्येक रूपाचं दर्शन घ्यायचंय तुम्हाला. हो स्वामी, कारण प्रत्येक रूपामागे तुमचं वेगळं एक तत्व आहे, वेगळी अनुभूती आहे. आणि भक्तांनी ज्या प्रेमाने ते मंदिर उभारलंय त्या भक्तीचं दर्शन देखील आम्हाला घ्यायचंय. ठीक आहे. भक्तांच्या श्रद्धेचा मान राखणं हेच देवाचं खरं कर्तव्य असतं. चला मग, आज त्या भक्ताचं प्रेम देखील अनुभवूयात. आम्ही त्या मंदिरात गेलो. त्या मंदिरात पाऊल टाकताच एक विलक्षण शांतता आमच्या मनाला स्पर्श करून गेली. चहूबाजूंनी ओम नमः शिवाय हा मंत्रनाद घुमत होता. धुपाचा सुगंध, मंद दिव्यांचा प्रकाश आणि भक्तांच्या अखंड श्रद्धेने तो संपूर्ण परिसर पावन झाला होता. या मंदिराचे सौंदर्य पाहून आम्ही क्षणभर हरवूनच गेलो. भक्तांनी आपल्या प्रेमाने आणि विश्वासाने उभारलेलं ते मंदिर म्हणजे जणू भक्तीचं साक्षात रूप होतं. आमचं मन भरून आलं. आम्ही अत्यंत भक्तिभावाने महादेवांच्या त्या पिंडीची पूजा केली, बेलपत्र अर्पण केलं आणि मनापासून त्यांना वंदन केलं. त्या क्षणी आम्हाला असं वाटलं जणू त्या मंदिरातील प्रत्येक दगडातून, प्रत्येक श्वासातून महादेवांचंच अस्तित्व जाणवत होतं. पूजा संपल्यावर महादेव आमच्याकडे पाहून म्हणाले, पार्वती, आता निघूयात. परंतु आमचं मन त्या मंदिरातून निघायलाच तयार नव्हतं. आम्ही महादेवांना हसून म्हणालो, स्वामी, इतक्या लवकर कशाला निघायचं? या पवित्र स्थळी अजून थोडा वेळ थांबूया. महादेवांनी स्मित करत विचारलं, मग ह्या वेळात काय करायचं? तेव्हा आमच्या मनात एक खटाळ विचार आला. आम्ही म्हणालो, आपण सारीपाट खेळूया. आमचा आग्रह पाहून अखेर महादेव सुद्धा तयार झाले. परंतु ते म्हणाले, खेळ असेल तर तो नियमानेच व्हायला हवा आणि नियम पाळण्यासाठी पंच असणं आवश्यक आहे. मग आम्ही आजूबाजूला पाहिलं. त्या मंदिरातील एक विद्वान पुजारी आम्हाला दिसले. महादेवांनी त्यांना सन्मानाने बोलावलं आणि मुनिवर, तुम्ही आमच्या या खेळाचे साक्षीदार व्हा आणि ज्यावेळी तुमच्या निर्णयाची गरज भासेल त्यावेळी तुमचं मत निष्पक्षपणे सांगा. देवी, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी पूर्ण प्रामाणिकपणे माझं कर्तव्य पार पाडेन. मग सुरू करूयात.
अवश्य स्वामी. सांगा पाहू मुनिवर, या डावात विजय कोणाचा झाला? देवी, या डावामध्ये महादेव विजयी झाले. बरं स्वामी, हा डाव तुमचा, परंतु अजून खेळ संपलेला नाही. म्हणजे तुम्ही पराभव मान्य करणार नाही असं दिसतंय. इतक्या सहज अजिबात नाही. आणखी एक डाव होऊ द्या. तथास्तु. पुन्हा सुरू करूया. खेळ सुरू झाला. एक डाव, 2 डाव, 3 डाव असे अनेक डाव रंगत गेले. प्रत्येक डावानंतर माता पार्वती हसत त्या पुजाऱ्याकडे बघून विचारत, सांगा या डावात विजय कोणाचा झाला? मुनिवर, आता सांगा, या डावात विजय कोणाचा झाला? आता यावेळी सुद्धा महादेवच विजयी झाले. ठीक आहे, आणखी एक डाव खेळूया. आता देवी, या डावामध्ये सुद्धा महादेवच विजयी झालेत. परंतु त्या पुजाऱ्याच्या मनात सत्य नव्हतं, निष्पक्षपणा नव्हता. साक्षात महादेव समोर असल्यामुळे तो त्यांच्या भीतीने, त्यांच्या आदरापोटी किंवा दडपणामुळे प्रत्येक वेळी एकच उत्तर देत असे. असे अनेक डाव झाले. अखेर एक असा डाव आला ज्यात माता पार्वतीचा विजय स्पष्ट होता. स्वतः महादेव देखील ते पाहत होते. तरीही माता पार्वतीने नियमाप्रमाणे पुन्हा त्या पुजाऱ्यालाच विचारलं, मुनिवर, आता सत्य सांगा, ह्या डावात विजय कोणाचा झाला? त्या क्षणी पुजाऱ्याला सत्य सांगण्याची संधी होती, परंतु त्याने पुन्हा सत्याकडे पाठ फिरवली. त्याने खाली मान घालून तेच उत्तर दिलं, देवी, या डावात देखील महादेवच विजयी झाले. हे शब्द कानावर पडताच माता पार्वतीच्या सहनशीलतेचा अंत झाला. सत्य स्पष्ट दिसत असतानाही असत्याचा पुरस्कार करणाऱ्या त्या पुजाऱ्यावर त्या क्रोधित झाल्या. सत्य तुझ्या समोर उभं होतं, तरी देखील तू असत्याची बाजू घेतलीस. पंचाच्या आसनावर बसून तू न्याय केला नाहीस, न्यायाशी द्रोह केलास. जिथे सत्य बोलणं हा धर्म होता, तिथे तू भीतीला शरण गेलास. लक्षात ठेव, चुकीचा आधार घेणारा जितका दोषी, तितकाच त्याला साथ देणाराही.